नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, अत्यंत महत्त्वाचा GR आपल्या समोर आला. या GR नुसार बघा याच्यामध्ये काय शासन निर्णय झाले आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अंगणवाडी सेविका मदतनीसांना SNA स्पर्श प्रणाली लागू झाली ही आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु ती प्रणाली कशा पद्धतीने असणार, अंगणवाडी सेविका मदतनीसांचं मानधन कशा प्रकारे आणि कोणत्या महिन्याचा आता जमा होणार, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, त्यांनी तुम्ही शासन निर्णय काय तो पाहू शकताय. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन तसेच इतर सर्वसाधारण बाबीचा खर्च भागवण्याकरिता केंद्र शासनाकडून, बघा अगोदरच्या GR मध्ये फक्त राज्य शासनाचा उल्लेख होता, परंतु या GR मध्ये आता केंद्र शासनाकडून प्राप्त मातृमंजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य हिस्सेचा निधी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टांमधून रकाना क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार एकूण, बघा 47,49,89,000 एवढा निधी हा निधी नियंत्रित अधिकारी तथा एकल समन्वयक यंत्रणा, ज्याला आपण सिंगल नोडल एजन्सी, ज्याला SNA स्पर्श म्हणून ओळखले जाते, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता ही देण्यात आलेली आहे. तर निधी, बघा निधी कशा पद्धतीने असणार हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. याच्यामध्ये निधीची तरतूद कशा पद्धतीने केली आहे बघा. एकूण महत्त्वपूर्ण हा अंगणवाडी सेविका मदतनीसताईंसाठी केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा दोघांचाही निधी याच्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. एकूण, बघा 47,49,89,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये लवकरच, बघा अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये जे त्यांचं मानधन अडकलेलं आहे ते मानधन जमा होणार आहे. सेविकाताईंचं डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचं केंद्र आणि राज्याचा हिस्सा दोन्ही जमा झालेला आहे, परंतु मदतनीसांच्या खात्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि येणाऱ्या मार्च महिन्याचं तिन्ही महिन्याचं केंद्राचं मानधन जमा झालेलं नाही. त्यामुळे आता या GR नुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये हे मानधन आता येत्या पुढील 10 एप्रिलच्या आत जमा होणार, अशी महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्या समोर आलेल्या. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेची SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्गनिहाय मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा हा GR आहे. महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागाकडून आलेला GR आहे. दिनांक तुम्ही याची पाहू शकता, 30 मार्च 2026ला आलेला हा GR आहे. खूपच महत्त्वाचा हा GR आहे. बघा प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे. केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापन म्हणजे कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी SNA स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह पद्धती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. आणि त्यानुसार सेविकांच्या खात्यामध्ये मानधन जमा झालेलं आहे. मदतनीसांच्या खात्यामध्ये देखील उर्वरित मानधन हे 10 एप्रिलपर्यंत जमा होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. पुढं बघा काय म्हटलेलं आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीन असते. एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजना या योजनेकरिता संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये मातृमंजुरी म्हणजे मदर सँक्शन मर्यादेत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र हिस्साचा एकूण 28.4993 म्हणजे एवढा निधी हा समरूप व त्यास राज्य हिस्साचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आणि ही माहिती आहे. या राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची एकूण रक्कम मिळून 47,49,89,000 एवढा निधी हा अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा GR आणि ही माहिती आहे. ताईंनो, जास्तीत जास्त सेविकाताईंना शेअर करा आणि तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर तुम्ही हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकताय. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओसाठी एक लाईक करा. अजूनही ताईंनो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. धन्यवाद.